नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय असा एमपीएससीच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे आणि तोच निर्णय कोणता निर्णय आहे? परीक्षेच्या मध्ये फॉर्म फिलअप करताना विद्यार्थ्यांकडनं काही चुका होतात, त्या चुका होऊ नये म्हणूनच जो काही निर्णय काल शासनाने घेतलेला आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की काल राज्य शासनाने खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजे एखादा कास्ट मधला विद्यार्थी असेल आणि तो कास्ट मधून त्या जागा किंवा सिलेक्टेड होणे त्याचा फॉर्म भरत असेल कास्टच्या माध्यमातून, तर खुल्या प्रवर्गावरती त्याला सिलेक्शन साठी बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, राज्य सरकारचा एक महत्त्वपूर्ण समांतर आरक्षणाचा जो मुद्दा आहे, ओके, तो मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युजन आहे की कशा पद्धतीने, म्हणजेच या ठिकाणी आपण पाठीमागे बघितलं असेल एखाद्या विद्यार्थ्याला कास्टमध्ये खूप मार्क्स मिळाली तर तो ओपनची जागा बळकवत होता. आता आपण जर आपण बघितलं तर हा जो शासनाचा निर्णय आहे तो कसा आहे, तो एखादा विद्यार्थी कास्टमध्ये आहे, त्याचे एज्युकेशन असेल, वय असेल, ह्या सगळं स्ट्रक्चर जे आहे ते कास्टचं बेनिफिट घेतोय आणि जर समजा त्याचं कास्टमध्ये सिलेक्शन नाही झालं तर तो ओपन मध्ये जात होता. तर आता तसं करता येणार नाही. एक शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की फॉर्म फिलअप करत असताना तुम्हाला काळजीपूर्वक जाहिरात वाचायची, तुमच्या कास्टसाठी किती जागा आहेत या सर्व गोष्टी बघायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच फॉर्म फिलअप करायचा. आता त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघूया की सवलती घेतलेल्या उमेदवारांना, म्हणजे कास्टमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी सवलत घेतली असेल, मी आताच तुम्हाला सांगितलं की एखाद्या विद्यार्थ्याने कास्टमध्ये सवलत घेतली असेल तर त्याला ओपनच्या जागेवरती दावा करता येणार नाही. ही जी निवड आहे ती राखीव प्रवर्गातून केली जाईल. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा विद्यार्थी ओबीसी मध्ये फॉर्म फिलअप करत असेल आणि ओबीसी मध्ये समजा जागा आपण 10 पकडल्या तर 10 जागा ज्या आहेत त्या मेरिट नुसार दिल्या गेल्या, पण ज्यावेळेस त्याचा 11वा नंबर आहे आणि त्याला मार्क्स, तर त्याची जागा ओपन मध्ये त्यांनी फॉर्म भरलेला नसतो. या ठिकाणी त्यांनी सगळं जे आरक्षण आहे, एज्युकेशन असेल, त्यानंतर शैक्षणिक जे काही गोष्टी असतील त्या कास्टमध्ये बेनिफिट घेतलेला असेल आणि मग त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी 10 आणि 11वा नंबर असेल तर त्याचं सिलेक्शन ओपन मध्ये होऊ शकत नाही. मग आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण शेवटच्या क्षणी सांगणार आहे की काय करायचं आहे. ओके, समान संधी देण्याचा एक शासनाचा प्रयत्न आहे. ओके, या एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आपण नेमकं काय करायचंय. ओके, तर लक्षात ठेवा ओपन क्रायटेरिया. ओके, समजा कुठली एखादी कास्ट आपण घेतली, समजा आपण NTB घेतली. ओके, तर आता NTB ला बऱ्याच वेळा काय होतंय की जाहिरातीमध्ये, शासनाची जी जाहिरात येते त्यामध्ये NTB ला जागाच नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय की ओपन मध्ये फॉर्म फिलअप करायचा आहे. मग तो विद्यार्थी कास्ट मध्ये असेल आणि त्याने फॉर्म ओपन मध्ये भरलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याला जे काही एजचं क्रायटेरिया असेल, एज्युकेशनचं असेल, हे सगळं या ओपनच्या क्रायटेरियामध्ये भरायचं आहे. म्हणजेच काय की समजा या ठिकाणी जागाच नाहीये तर ओपन मध्ये तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताय तर ओपनच्या मेरिटला तुम्ही काय करताय, तर ओपनच्या मेरिटला ट्रॅक करू शकता. ओपन मधून तुमची कास्ट मध्ये असताना सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. मात्र जाहिरात आली आणि जाहिरातीमध्ये तुम्ही NTB चा फॉर्म भरलेला आहे, फॉर एक्झाम्पल NTB मधून कास्ट मधून फॉर्म भरलेला आहे, तेव्हा इथे जर समजा एकच जागा असेल, 2 जागा असतील, 3 जागा असतील, इथे तुम्ही या कास्ट प्रवर्गातून फॉर्म भरलाय तिथे तुम्ही ओपन मध्ये कन्सिडर होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, जाहिरात जेव्हा येईल त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांना जाहिरातीचं योग्य वाचन करायचंय की आपल्या कास्टला किती जागा आहेत. जर नसतील तर आपण तो फॉर्म ओपन मध्ये टाकायचा, जेणेकरून ओपन मध्ये तुम्हाला कन्सिडर केलं जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही ओपन मध्ये फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्ही कास्टचा कुठल्याही प्रकारे काही उल्लेख केला नाही तरी चालेल, कारण तुम्ही त्या ठिकाणी ओपन मध्ये फॉर्म भरताय. पण ज्यावेळेस तुम्ही कास्ट मध्ये फॉर्म भरताय त्यावेळेस कास्टचं सगळं द्यायचंय आणि कास्ट मध्येच तुमचं मेरिट लागणार आहे, ओपन मध्ये तुम्ही कन्सिडर होणार नाही. या दोन गोष्टीची काळजीपूर्वक या ठिकाणी काळजी तुम्हाला घ्यायची आहे जाहिरात आल्याच्या नंतर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी दुसरा, हा जो निर्णय काल शासनाने घेतलेला आहे हा कुणासाठी लागू आहे, स्टेट लेवलला. मग स्टेट लेवलला जर आपण गेलो तर हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे
तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एमपीएससी मध्ये फॉर्म फिलअप करताना हाच निर्णय आहे. त्यानंतर दुसरा आहे की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ज्या सरळ सेवा भरती येणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा हा निर्णय लागू असेल. त्यानंतर पोलीस भरती, ओके, यासाठी सुद्धा हा निर्णय लागू असणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी त्या जाहिरातीमध्ये आलेल्या वॅकन्सी, त्यानंतर कास्ट वाईज डिवायडेशन, फॉर्म काळजीपूर्वक वाचणं, जाहिरात व्यवस्थित पद्धतीने वाचणं आणि जर आपल्या कास्टला जागा नसतील तर ओपन मध्ये फॉर्म टाकणं हे लक्षात ठेवायचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे ही सगळ्यांना विनंती आहे, जेणेकरून जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय कदाचित ते नुकसान होणार नाही. असेच नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच ऑफिसर अकॅडमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.